जगातील सर्वात डेंजर जीव म्हणजे मच्छर। जगामध्ये पर इयर 400 मिलियन पीपल अफेक्टेड होतात मॉस्किटो बाईटनी आणि त्यापैकी 100 मिलियन फक्त डेंग्यू बाईट आहेत आणि 21,000 पीपल फक्त डेंग्यूमुळे डेथ होते। तर हा डेंग्यू काय आहे, डेंग्यू कसा पसरतो, त्याची लक्षणे काय आहेत आणि त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण कोणते कोणते उपाय करू शकतो याबद्दल आज आपण जाणून घेऊया। मी डॉक्टर संजय मुंडे आपलं स्वागत करत आहे आपल्या YouTube चॅनलवर। डेंग्यू हा एक विषाणूजन्य संसर्ग रोग आहे जो डेंग्यू विषाणूमुळे पसरतो। डेंग्यू विषाणू हा संक्रमित एडिस नावाच्या मच्छराच्या चाव्यामुळे माणसामध्ये पसरतो। हा मुख्यतः उष्णकटिबंध आणि उपउष्णकटिबंध प्रदेशामध्ये आढळतो, जो करून सकाळी लवकर किंवा संध्याकाळी चावतो। डेंग्यू हा थेट माणसामध्ये पसरत नाही, तो संक्रमित एडिस नावाच्या मच्छराच्या चाव्यामुळे माणसामध्ये पसरतो। आणि याची प्रमुख लक्षणे जाणून घ्यायची म्हटलं तर प्रमुख लक्षणे म्हणजे संक्रमित मच्छराच्या चाव्यापासून 4 ते 10 दिवसामध्ये डेंग्यूची लक्षणे दिसायला लागतात। त्याच्यामध्ये उच्च ताप, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या पाठीमागच्या साईडला दुखणे, सांधेदुखी, स्नायूदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, त्वचेवर पुरळ येणे। अतिगंभीर प्रकरणांमध्ये डेंग्यू हेमोरेजिक फीवर किंवा डेंग्यू शॉक सिंड्रोम होऊ शकतो, जो की जीवघेणा असू शकतो। आणि या अतिगंभीर प्रकरणांमध्ये लक्षणे पाहिली तर तीव्र पोटदुखी, सतत उलटी होणे, वेगाने श्वास येणे, हिरड्यामधून रक्त येणे किंवा बेचैनी होणे, उलटीमधून रक्त येणे ही तीव्रतेची लक्षणे आहेत। यामध्ये पेशंटच्या जीवास धोका पण होऊ शकतो, जीव पण जाऊ शकतो। याच्यामध्ये डेंग्यू पासून प्रतिबंध करण्यासाठी आपण काय करावे? डेंग्यू पासून प्रतिबंध करण्यासाठी मच्छरांच्या चाव्यापासून स्वतःचे रक्षण करणे, ज्या ठिकाणी मच्छरांच्या प्रजननासाठी पूरक असं वातावरण आहे ते नष्ट करणे। साधारणतः ज्या ठिकाणी घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जे उघडे पाणी आहे, कुंडी आहे, रिकामे गटार आहेत, उघडे गटार आहेत, जुने टायर यामधील पाणी काढून टाकून त्यांना ड्राय ठेवणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, पूर्ण बाह्य असणारे कपडे घालणे, दरवाजा खिडके यांना जाळ्या लावून घेणे, घराभोवती जे गटार आहेत त्यांना क्लीन करणे किंवा झाकून टाकणे। त्याच्यामुळे मच्छरांचे प्रजनन होणार नाही, मच्छरांची वाढ होणार नाही आणि त्यामुळे मच्छरांची वाढ होणार नाही आणि डेंग्यूच्या चाव्यापासून आपण वाचू शकतो। डेंग्यूचे लक्षणे लवकर ओळखून योग्य तो वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर जीवितहानी टळू शकते। ही माहिती जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून डेंग्यूची फीवर लवकरात लवकर ओळखता येईल आणि त्याच्या जीवितहानी होणार नाही। थँक्यू।